असलेले सर्वच उपस्थित मान्यवर आणि जमलेल्या माझ्या सर्व बायोलॉजिकल बंधू आणि भगिनींनो, आता मी सगळ्याच ठिकाणी असं बोलतो बायोलॉजिकल बंधू भगिनींनो, याचं कारण आपल्या देशाला एक अमानवी म्हणजे नॉन बायोलॉजिकल एक अमानवी पंतप्रधान मिळाला, जो स्वतःहूनच सांगतो की तो अमानवी आहे आणि जो अमानवी आहे त्याला काही दुःख होत नसतं, त्याला आनंद होत नसतो, त्याला संघर्ष करायचा नसतो, त्याला दुसऱ्याच्या जीवाची किंमत नसते, प्राणाची किंमत नसते. त्यामुळे त्याला या कुठल्याच भावना नाहीत, मानवी संवेदना नाहीत, त्या फक्त आपल्याला आहेत. म्हणून आवर्जून प्रत्येक वेळी असा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण आपण ते संवेदना बाळगणारे आहोत. म्हणून मी नेहमी हे आवर्जून असंच म्हणतो की जमलेल्या सगळ्या बायोलॉजिकल बंधू भगिनींनो, आता काल बिहारची निवडणूक झाली आणि मगाशी मी ताईंशी बोलत होतो. 30 सप्टेंबरला ज्यावेळेला बिहारची मतदार यादी क्लोज केली गेली, त्या दिवशी आपल्या चू आयोगाचे म्हणजे मी त्याला आता हल्ली चू आयोग असं म्हणतो, काही लोक अंधश्रद्धेने त्याला चुनाव आयोग म्हणतात. तर या चू आयोगाचे जे प्रमुख आहेत अज्ञानेश कुमार, त्यांनी 30 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेतली, एक प्रेस रिलीज पण दिली आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की बिहारमधल्या एकूण मतदारांची संख्या 7,42,00,000 आहे. त्यात आधी किती होते, वगळले किती, फॉर्म 6 नंतर ऍड किती केले वगैरे सगळं देऊन फायनल फिगर दिली 7,42,00,000. 11 तारखेला ज्यावेळेला मतदानाची दुसरी फेरी झाली, त्या दिवशी निवडणूक आयोगाने त्यांची दुसरी प्रेस रिलीज दिली. या दोन्ही प्रेस रिलीज अजून तरी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आहेत आणि दुसऱ्या प्रेस रिलीजमध्ये त्यांनी असं सांगितलं की 69% मतदान झालं. माझी अंधश्रद्धा अशी की 7,42,00,000च्या 69% म्हणजे 4,94,00,000 मतदान झालं. पण त्यांनी टोटल खालती दिली, महिला पुरुष मतदार वगैरे, त्यांनी सांगितलं 7,45,00,000 मतदान झालं. आता 4,94,00,000 आपला हिशोब निघतो 69%चा, ते सांगतात 7,45,00,000 मतदान झालं आणि म्हणजे जवळजवळ 2,34,00,000 मतं वाढली कुठून, आणि एकूण मतदारांच्या आकड्यापेक्षा 3 लाख मतं जास्त, अशी कालची बिहारची निवडणूक झाली.